नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे नीट एक्झाम 2024 ची जी काही येऊ घातलेली आहे तो एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅटेगरी सर्टिफिकेट लागतात त्याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जनरली कॅटेगरी सर्टिफिकेट हे दोन पद्धतीचे असतात। सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक कॅटेगरी सर्टिफिकेट असतं, त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटचे एक कॅटेगरी सर्टिफिकेट असतं। या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट नीटचं एक्झाम फॉर्म भरण्यासाठी लागत असतं, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही काउन्सिलिंग प्रक्रिया असतात, म्हणजेच नीटची एक्झाम झाल्यानंतर ज्या काही प्रवेश प्रक्रिया होतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। त्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅटेगरी सर्टिफिकेट कशा पद्धतीचं असतं, त्याचे फॉर्मॅट काय आहेत, याबद्दल सुद्धा विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। व्हिडिओचा विषय आहे नीट एक्झाम ॲप्लिकेशन अँड फर्दर ॲडमिशन्स सेंट्रल गव्हर्नमेंट कॅटेगरी सर्टिफिकेट फॉर्मॅट्स, याबद्दल आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारचे कॅटेगरी सर्टिफिकेट आहेत। एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट, दुसरं आहे स्टेट गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट। हे दोन्ही सर्टिफिकेट वेगवेगळे आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे इश्यू केलं जातं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे इश्यू केलं जातं। हे दोन्ही कॅटेगरी सर्टिफिकेट वेगवेगळे आहेत। नीट एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी, त्याचबरोबर नीट एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर ज्या काही प्रवेश प्रक्रिया, ज्याला आपण ॲडमिशन प्रोसेस म्हणतो, त्या दरम्यान कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात, त्यांच्यासाठी ह्या दोन्ही प्रकारचे कॅटेगरी सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर आपण जर विचार केला तर NTA ही बॉडी जी आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ही बॉडी जी आहे जी नीट एक्झाम कंडक्ट करते, ही पूर्णतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर चालणारी बॉडी आहे। त्याच्यामुळे ही सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी आहे। त्याच्यामुळं नीटचा जो काही फॉर्म भरणार आहे, नीट एक्झाम जी होणार आहे ती ऑल इंडिया लेवलला होणार आहे आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेटची आवश्यकता भासते। मग ते नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरताना असो, त्याचबरोबर नीट एक्झाम झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया होतील त्यामध्ये विद्यार्थ्यांना सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेटची आवश्यकता असते। आता आपण पाहूयात विच स्टुडंट्स रिक्वायर्ड कॅटेगरी सर्टिफिकेट, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी सर्टिफिकेट लागतं सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटचं, त्याविषयी आपण पाहूयात। जे विद्यार्थी EWS प्रवर्गामध्ये येतात, म्हणजेच इकॉनॉमिक वीकर सेक्शन, ज्या विद्यार्थ्यांचं पालकांचं कुटुंबाचं एकूण उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली आहे आणि ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत परंतु कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली आहे, असे विद्यार्थी EWS प्रवर्गात इकॉनॉमिक वीकर सेक्शनमध्ये येतात। तर EWSचे ही दोन कॅटेगरी सर्टिफिकेट असतात, स्टेट गव्हर्नमेंटचं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं। त्यामुळे तुम्हाला EWSचे जे विद्यार्थी आहेत यांना दोन्ही सर्टिफिकेटची आवश्यकता पुढील काळामध्ये भासणार आहे। त्याच्यानंतर OBCचे पण दोन प्रकारचे कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला पाहायला मिळतात, स्टेट कॅटेगरी सर्टिफिकेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट। आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर इथे थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये VJ कॅटेगरीमध्ये आहेत किंवा NT मध्ये येतात, NT1, NT2, NT3 या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांची कॅटेगरी VJ असू शकते किंवा NT असू शकते, परंतु ऑल इंडिया लेवलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे विद्यार्थी OBC प्रवर्गामध्ये मिळतात। त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्टेट गव्हर्नमेंटचं आपल्या कॅटेगरीचं, म्हणजे VJचा विद्यार्थी असेल उदाहरणार्थ तर VJचं सर्टिफिकेट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, किंवा NTचा विद्यार्थी असेल तर स्टेट गव्हर्नमेंट त्याला NTचं सर्टिफिकेट देतं। परंतु हे विद्यार्थी जेव्हा ऑल इंडिया लेवलचं सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट काढतील त्यावेळेस हे विद्यार्थी OBC प्रवर्गात मोडतात। त्यामुळे यांच्याकडे सेंट्रलचं OBC प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि स्टेटसाठी जी आपली काही कॅटेगरी आहे, सब कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो, त्या सब कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असतं। त्याच्यानंतर SC ST विद्यार्थी जे आहेत यांनासुद्धा कॅटेगरी सर्टिफिकेट ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी असेल त्यावेळी लागत असतं। SC आणि STसाठी सुद्धा दोन प्रकारचे कॅटेगरी सर्टिफिकेट, NTAचं इन्फॉर्मेशन ब्रोशर 2023चं जर आपण वाचलं तर SC STसाठी सुद्धा त्यांनी सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेला होता
परंतु SC/STच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट काढण्यासाठी अडचणी येत होत्या, कारण SC/ST कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत हे स्टेटमध्ये सुद्धा SC/STच असणार आहेत आणि सेंट्रलला सुद्धा SC/STच असणार आहेत. कालांतराने NTAने SC/STच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल सर्टिफिकेटची जी अट घातली होती ती नोटीस काढून त्यांनी रिमूव्हसुद्धा केलेली होती. त्याच्यामुळे SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी नीट ॲप्लिकेशन 2024 भरत असताना सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे का ते आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा नीटचं इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे नीट 2024चं हे NTA आपल्या वेबसाईटवर जेव्हा 2024चं इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रकाशित करेल त्यावेळेस आपल्याला SC आणि STच्या बाबतचा जो काही सेंट्रल कॅटेगरी संबंधितचा मुद्दा आहे तो आपल्याला क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट ऑर अंडरटेकिंग म्हणजेच नीट 2023चं जर इन्फॉर्मेशन ब्रोशर बघितलं तर त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅटेगरी सर्टिफिकेट मागितलेले होते आणि विद्यार्थ्यांकडे ते अवेलेबल नसतील नीटचा फॉर्म भरत असताना तर NTA एक सुविधा त्या ठिकाणी देत असते की एक अंडरटेकिंग विद्यार्थ्यांकडून लिहून घेत असते. म्हणजे आत्ता हा फॉर्म भरत असताना माझ्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट नाही, कालांतराने ते मी मिळवणार आहे, अशा प्रकारचं अंडरटेकिंग NTA लिहून घेत असते आणि एक सुविधा विद्यार्थ्यांना देत असते की जर विद्यार्थ्यांकडे आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट, जनरली सगळ्यांकडं स्टेट गव्हर्नमेंटचं म्हणजे महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल तर महाराष्ट्राचं कॅटेगरी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे असतं, परंतु बरेचसे असे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट उपलब्ध नसतं नीटचा फॉर्म भरत असताना. अशा विद्यार्थ्यांसाठी NTA एक सुविधा देते की एक अंडरटेकिंग विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरत असताना लिहून घेत असतं आणि ते अंडरटेकिंग विद्यार्थ्यांना अपलोड करायला सांगत असतं. म्हणजेच त्यांचं नीटचा फॉर्म सबमिट करताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट आत्ता फॉर्म भरत असताना अवेलेबल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना कोणतीही अडचण येऊ नये आणि विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यामुळं NTA ती काळजी घेत असतं की अंडरटेकिंग पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतं. 2023च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये हे अंडरटेकिंग विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आपण पाहूयात कॅटेगरी सर्टिफिकेट. जर विद्यार्थ्यांनी अंडरटेकिंग लिहून जरी दिलं असेल नीटचा फॉर्म भरत असताना सध्या नाही म्हणून, परंतु फर्दर ॲडमिशन प्रोसेस किंवा पुढील प्रक्रिया करण्यासाठी विद्यार्थ्याला ते कधी ना कधी आवश्यक असतं. त्याच्यामुळं विद्यार्थी विशेषतः विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांना विनंती राहील की आपली जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट काढण्याच्या प्रोसेसला पालकांनी लागायला हरकत नाही. प्रोसेस नीटची एक्झाम झाल्यानंतर ज्या काही प्रोसेस आहेत त्या 2 भागामध्ये होतात. काउन्सिलिंग प्रोसेस 2023ची जी काही आहे 2 भागामध्ये झाली होती. एक सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रोसेस असते आणि स्टेट गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रोसेस. प्रवेश प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या चालत असतात. जिथे जिथे सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे तिथे विद्यार्थ्यांना जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचंच लागत असतं. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी इश्यू केलेलं कॅटेगरी सर्टिफिकेटच विद्यार्थ्यांना लागत असतं आणि जिथे महाराष्ट्र शासनाची म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची प्रवेश प्रक्रिया चालू असेल किंवा CET सेलच्या वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाची जी काही CET सेलची वेबसाईट आहे त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टेट गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागत असतं. जिथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा संबंध येतो तिथे विद्यार्थ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट कॅटेगरी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडं कधीपासून काढलेलं असावं तर जनरली आपण 2024चा विषयी बोलत असताना विद्यार्थ्यांचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही काढणार असाल तर 1 एप्रिल 2023 नंतर काढलेले कॅटेगरी सर्टिफिकेट यावर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसला चालणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडं ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांनी डेट चेक करायचे की आपलं कॅटेगरी सर्टिफिकेट 1 एप्रिल 2023 नंतरचं आहे का, त्याच्यानंतर काढलेलं कॅटेगरी सर्टिफिकेट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावं लागत असतं. ज्या विद्यार्थ्यांचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेट अद्याप आलेलं नाही किंवा तयार करायला सुद्धा त्यांनी प्रोसेस केली नाही अशा विद्यार्थ्यांना विनंती राहील की पुढील फर्दर प्रोसेस तुमच्यासाठी इझी व्हावी आणि कॅटेगरी सर्टिफिकेटमुळं तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये अशा विद्यार्थ्यांनी ताबडतोब आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट आहे ते काढण्याच्या प्रोसेसला सुरुवात करावी. जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रोसेस दरम्यान कॅटेगरी बेनिफिट मिळत असतात. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात फॉर्मॅट कशा प्रकारचे आहेत. तर हे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅटेगरी सर्टिफिकेटचे जे काही फॉर्मॅट आहेत NTAने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये 2023 साली दिलेले होते ते फॉर्मॅट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा. त्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीचं तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट त्या ठिकाणी मिळेल.
त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या कॅटेगरीचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॅटेगरी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कशा प्रकारचा आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्याच्यामुळं जे काही लिंक देईल त्याच्यामध्ये हे फॉर्मॅट आहे। त्याचबरोबर 2023 साली कशा प्रकारचे अंडरटेकिंग दिले होते त्या अंडरटेकिंगसुद्धा मी तुम्हाला अभ्यासासाठी त्या ठिकाणी देणार आहे, ते सुद्धा विद्यार्थी आणि पालकांनी पाहून घ्यायचं आहे। हे जे काही अंडरटेकिंग किंवा फॉर्मॅट आपण देणार आहोत विद्यार्थ्यांना, अजून नीट 2024चं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं नाही, 2023च्या बेसवर आपण हे देणार आहोत। एक ओव्हरलुक तुम्हाला त्या ठिकाणी होईल कशा प्रकारचं कॅटेगरी सर्टिफिकेट त्या ठिकाणी NTA अपेक्षित आहे त्या ठिकाणी बघू शकता। अशाच प्रकारची डिटेल माहिती श्री छत्रपती अकॅडमीच्या ऑनलाईन डिजिटल ॲपमध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्या ठिकाणी विविध नीट NTA आणि नीट संदर्भातल्या विविध माहिती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी देत असतो। त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे व्हिडिओज आम्ही प्रकाशित करीत असतो। त्यामुळं अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी आणि पालकांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमीची 2024ची पेड काउन्सिलिंग सेवासुद्धा सुरू झालेली आहे। पेड काउन्सिलिंग संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन देणारं श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून आमच्या पेड काउन्सिलिंग सेवेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता। तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।